नमस्कार, मी संकेत आवटे. अशी एक स्कीम, जी स्कीम तुम्हाला 50% पर्यंत पण रिटर्न देऊ शकते. हो, ऐकायला थोडंसं कठीण वाटतंय, हार्ड वाटतंय. एवढी मोठी अमाउंट कशी मिळू शकते? लाँग टर्ममध्ये हे कसं पॉसिबल आहे? आणि कशाप्रकारे एका छोट्या अमाउंटला आपण मोठ्या अमाउंटमध्ये कन्व्हर्ट करू शकतो? तीच अमाउंट तुम्हाला इमर्जन्सी फंड देईल, तीच अमाउंट तुम्हाला लाँग टर्ममध्ये मोठे फंड्स देईल. इमर्जन्सी पण कंप्लीट होईल, नीड्स पण कंप्लीट होतील, वॉन्ट्स पण कंप्लीट होतील. सगळ्या गोष्टी वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत. पण पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत असतो. सो ब्रॉडर लेव्हलला पहिला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीही इमर्जन्सी कधीही येऊ शकते. या केसमध्ये तो पैसा सिक्युअर ॲसेट क्लासमध्ये असणं गरजेचं आहे. कधीही तो काढता आला पाहिजे आणि तो मार्केट लिंक्ड नसावा. आता तुमच्या भुवया उंचावल्या असणार. पहिली गोष्ट तर तुम्ही हे म्हणणार, की मॅक्सिमम आपण मार्केटबद्दल बोलतो, मॅक्सिमम आपण म्युच्युअल फंड्सबद्दल वगैरे बोलतो, युनिट प्लॅन्सबद्दल वगैरे बोलतो. पण आज असं स्टेटमेंट आपण का करतोय? हे स्टेटमेंट मी आज नाही तर अनेक वेळेला केलंय. मी जनरली फायनान्शियल प्लॅनबद्दल बोलत असतो आणि ज्यामध्ये मी रिपीटेड वेळेला तुम्हाला सांगितलंय, की आपण एक इमर्जन्सी फंड आपला एफ-डीजमध्ये, बॉन्ड्समध्ये, लिक्विड फंड्समध्ये असायला पाहिजे. जिथं जेव्हा आपल्या घरी इमर्जन्सी येईल, आपल्याला कधीही पैशाची गरज पडेल, तेव्हा आपण ते युटिलाइज करू शकतो. तेव्हा आपल्याला लाँग टर्मच्या ॲसेटला हात लावावे लागणार नाहीत. घरी जरी आपल्या सोनं असलं, खूप जास्त तुम्ही पर्चेस जरी करून ठेवलं असलं, तरी सुद्धा इमर्जन्सीला आपण ते न विकता सोने तारण कर्ज घेतो. याचं रिझन काय तेही पुढे तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल, की आपले पूर्वज मूर्ख नव्हते. आपले पूर्वज अजाण नव्हते. त्यांना खूप चांगली फायनान्सची माहिती होती, नॉलेज होतं आणि म्हणून आता थोडासा या करंट जेन थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला फायनान्सचा पाहायला मिळेल, जो की आपल्या आणि आपल्या आधीच्या पिढींमध्ये तर प्रश्नच नाही. ते जबरदस्त काम करत होते फायनान्समध्ये. मी सांगतो तुम्हाला गोष्टी कशा वर्क होतात. समजून घ्या. मला घरी काही प्रॉब्लेम येऊ नये, इमर्जन्सी येऊ नये, असं मला वाटतं. पण आलीच तर काय करणार? कुठलीही इमर्जन्सी किंवा वाईट वेळ सांगून येत नाही. त्यामुळं थोडासा विचार करा. आपल्याला जर खरंच काही प्रॉब्लेम आले, तर आपण त्यासाठी काय करणार? मग तुम्हाला इथं रिचमीच्या प्लॅटफॉर्मवर एस-आय-पी नावाचा ऑप्शन दिसतोय. मग ती एस-आय-पी करा, लगेच पैसे वाढतील वगैरे, वगैरे असे फालतू धंदे किंवा फालतू सल्ले मी नाही देत. मी लॉजिकली गोष्टी समजावून सांगतोय. समजा माझ्याकडे आहेत ₹25,00,000 किंवा कोणाकडे असतील ₹1,00,00,000 कुठलीही अमाउंट असू शकते. ही अमाउंट आपण करायची एफ-डी. आता तुम्ही मला म्युच्युअल फंडच्या पेजवर आपण एफ-डीज का डिस्कस करतोय? तर सांगतो एफ-डी. कारण यामध्ये एक स्कीम असते. त्याला म्हटलं जातं एम-आय-एस, मंथली इन्कम स्कीम. एफ-डी सोडून द्या तुम्ही. मंथली इन्कम स्कीममध्ये जाऊ शकता. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होईल म्हणून हा शब्द मी काढून टाकतोय. मंथली इन्कम स्कीम. ही स्कीम काय सांगते? इट वर्क्स लाइक अ एफ-डी. ही कुठं काम करते? म्युच्युअल फंड स्टॉक्समध्ये? बिलकुल नाही. ही काम करते फक्त आणि फक्त बँकमध्ये. आता जेव्हा फिनेक्स बँक आहे, फिनेक्सचे रिटर्न तुम्हाला माहिती आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा मी ₹25,00,000 इन्व्हेस्ट करतोय. तर या पैशाच्या अगेन्स्ट दर महिन्याला मला ₹20,833 मिळणार आहेत. दर महिन्याला म्हणतो मी, वर्षाला नव्हे. ही एक गोष्ट झाली. बरं, जर माझ्याकडे ₹1,00,00,000 असतील तर मला दर महिन्याला ₹83,333 पर मंथ मिळणार आहेत. ही गुंतवणूक मी वन टाईम तिथे करतोय आणि यामधून मला हे पैसे परत मिळत असतात. बरं, यामध्ये जादू तुम्हाला माहिती आहे? कुठल्याही प्रकारे लॉक इन नाही, कुठलाही त्रास नाही, पैसे अडकून पडत नाहीत. यातले छोटे-छोटे अमाउंट पण तुम्ही काढून घेऊ शकता. जस्ट इमॅजिन की माझ्याकडे आहेत ₹75,00,000. आता ₹75,00,000 ला मी मंथली विथड्रॉल तर घेतोय. समवेअर अराउंड 61,000-62,000 समथिंग काहीतरी होत असेल इथे. मी राउंड फिगर लिहितोय. एक्झॅक्ट मी आता कॅल्क्युलेशन हे केलेलं नाहीये. आपण इमॅजिन करूया यातले ₹25,00,000 मला इमर्जन्सी लागणार आहे. काहीतरी इश्यू आला. मी काय केलं? यातले ₹25,00,000 काढून टाकले. 25,000 नाही तर ₹25,00,000. सो शिल्लक राहिले ₹50,00,000. तर या 50,00,000वर जे काही 41,000-42,000 मला मिळणार आहेत, एवढा एम-आय-एस मिळत राहील. त्यामुळे कधीही इमर्जन्सी आली, तर हे माझं काम पूर्ण होणार आहे. तुम्ही काय म्हणाल, पण ह्यातून खूप मोठे काही जनरेट होणार नाहीत रिटर्न? याची जादू मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. ब्रॉडर लेव्हलला मी इमॅजिन करतोय, की मी एक ₹25,00,000 गुंतवणूक करतोय. आता ही ₹25,00,000 ची गुंतवणूक तर केली, पण मी ती गुंतवणूक बँकेत केली आहे. त्याला 9-10% मला व्याज मिळतंय. म्हणजे 10% प्रमाणे कॅल्क्युलेट केलंय. तुम्ही म्हणाल कुठली बँक देते? बऱ्याच बँक्स आहेत. ब्रॉडर लेव्हलला समजा जर मी यामध्ये 25,00,000 गुंतवले असतील आणि ₹20,833 मला ती बँक दर महिन्याला देत असेल, व्हिच इज एम-आय-एस मंथली इन्कम स्कीम, 15% प्रमाणे ओव्हरऑल मला मिळणार आहेत म्युच्युअल फंड्समधून. आता पहिलं काम काय केलं मी?
दर महिन्याला 20,833 रुपये घेतले. कुठे आले? माझ्या अकाउंटला आले. मी ते परत म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले बिकॉज आय डोंट वॉन्ट दॅट मनी. कारण एकदाच माझ्याकडे एक लमसम आली आहे. ती 20 लाख, 25 लाख, 30 लाख, 50 लाख, 1 कोटी तुमची काहीही अमाऊंट असेल. मी ती एकदाच गुंतवली एम-आय स्कीममध्ये. मंथली पैसे माझ्या अकाउंटला जमा होतात आणि ते मी म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी मध्ये कन्व्हर्ट करून टाकले. आता म्युच्युअल फंडमध्ये रिस्क असते का? असते ना. पण ती रिस्क कशी कव्हर करायची? तर इमर्जन्सी फंड एक वेगळा बाजूला ठेवून. आता माझा इमर्जन्सी फंड 25 लाखाचा वेगळा बाजूला झाला. या 25 लाखाच्या अगेन्स्ट मला हे पैसे परत मिळत आहेत. मला ॲव्हरेज 15% लाँग टर्ममध्ये, कारण मी 20 वर्षाचं टाइम होरायझन ठेवतोय. सो 12-15% रिटर्न मिळवणं काही कठीण तर नाहीये, बट हे कुठल्याही प्रकारे गॅरंटीड नाहीये. मार्केट लिंक्ड आहे. 16, 17, 18, 20% पण होतील किंवा 10, 12, 13, 14, 15% पण होतील. वेदर इट इज अपसाईड और डाऊनसाईड काही असू शकतं. थोडं 19-20 यामध्ये होणार, कारण तुम्ही कुठल्या स्कीम सिलेक्ट करताय यावर ते रिटर्न्स अवलंबून असतात. ब्रॉडर लेवलला जी माझी गुंतवणूक होते ना 20 वर्षांमध्ये, ती ऑलमोस्ट 50-1 लाखाची गुंतवणूक होते. पण याच्या अगेन्स्ट मला जो गेन होतो 2,65,00,000 रुपयांचा. ओव्हरऑल 3,15,00,000 रुपये मला मिळणार आहेत. गुंतवणूक किती होती? 25 लाख रुपये. ती बँकेत आहे तशीच आहे. त्यामध्ये ग्रोथ होणार का? तर 100% होणार नाही. तुम्ही म्हणाल का होणार नाही? कारण त्याचा दर महिन्याला व्याज तुम्ही काढून घेताय. म्हणजे 25 लाख तर माझे लाईफ टाईम तेवढेच राहणार आहेत. पण ग्रोथ माझी इकडे होणार आहे. समजा मध्ये काही इमर्जन्सी आली, मी काय करणार? या 25 लाखामधून समजा 5 लाख मला इमर्जन्सी लागेल, मी काढून घेईन. 20 लाख रुपये शिल्लक राहतील. तुम्ही काय म्हणाल? अहो गडबड झाली की साहेब ही. कारण इथं मला 20,833 रुपये ते परत नाही देणार. मग मे बी समजा इथं 15,000 मला ते देत आहेत परत, राईट? मग मी 15,000 रुपयांची एस-आय-पी करेन. एस-आय-पी करत असताना कुठल्याही प्रकारे ती एल-आय-सी पॉलिसी सारखा प्रकार नाहीये की तुम्ही एकदा एल-आय-सी पॉलिसी सारखं ही पॉलिसी घेतली म्हणजे 20,000 ची एस-आय-पी घेतली तर ती कधीच बदलता येत नाही. नो. पुढच्या महिन्यात बदलू शकता, त्याच्या पुढच्या महिन्यात बदलू शकता. शेकडो वेळेला ती अमाऊंट तुम्ही चेंज करू शकता. त्याला कुठलंही बंधन नाही. बरं, बंद करायची आहे. काही काळासाठी बंद करा. जेवढे पैसे तुमचे इन्व्हेस्ट झालेत, आता समजा 20 वर्ष मी भरलेत, 1 वर्ष भरले, 1 महिना भरले. जे काही पैसे इथे येऊन पडलेत ना, ते तुम्हाला हे रिटर्न देत राहणार. वेल्थ जनरेट होत राहणार. एक मोठा गेन तुम्हाला मिळत राहणार. राईट? सो ही गोष्ट तर कंटिन्युअसली चालू राहणारच आहे. त्यामुळे इथं घाबरण्याची गरज नाही. दोनही प्रोडक्ट फ्लेक्झिबल आहेत. जे आपण एम-आय-एस मध्ये जातोय आणि त्याचबरोबर एस-आय-पी म्युच्युअल फंडमध्ये. या दोनही कॅटेगरीमध्ये सगळ्या गोष्टी फ्लेक्झिबल आहेत. कधीही पैसे काढू शकता, कधी पैसे ऍड करू शकता, वाढवू शकता, कमी करू शकता, काही काळासाठी बंद करू शकता, परत त्याला सुरू करू शकता. एन नंबर ऑफ ऑप्शन इथं अवेलेबल आहे. बरं, म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा ऍड केलेले पैसे कधी काढू शकता. इथं सुद्धा काही 20 वर्षाचा लॉक इन नाहीये. पण मी तुम्हाला काय सांगतोय, हे 20 लाख, 25 लाख जे काही तुम्ही इन्व्हेस्ट करणार, 50 लाख, 1 कोटी, हे संपू देत पहिला. बिकॉज इथं आपल्याला व्याज कमी मिळतं. आता पुढचा पार्ट येतो बरं का, टॅक्सेशनचा. मला माहिती आहे तुमची अमाऊंट मोठी असणार. मग परत तुम्ही विचारणार, सर याला टॅक्स किती लागेल, असं कसं सांगताय? टॅक्स तर तुम्ही वजा केलेलाच नाही. जस्ट इमॅजिन मी 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट करतोय. फॉर दॅट 1 CR मला 83,333 रुपये मिळणार आहेत समवेअर अराउंड एव्हरी मंथ. आणि ही कॅल्क्युलेशन तुम्ही रिचमीवर जाऊन बघा बरं का. इथं कॅल्क्युलेटर्स नावाचा टॉपलाच ऑप्शन आहे. कुठलंही कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं असेल, फायनान्शियल प्लॅनिंगचा सुद्धा मी ऑप्शन दिलाय. हे थोडंसं कॅल्क्युलेट करतो. फायनान्शियल प्लॅनिंग सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. किंवा हे बघा, इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल फायनान्शियल प्लॅनिंग. एक्झॅक्ट मेन स्क्रीनवर तुम्हाला जायचं, अशी स्क्रीन दिसते तुम्हाला. या स्क्रीनवर जेव्हा तुम्ही स्टार्ट युअर प्लॅनिंग गोल्स असं करताना, इथे डिटेल्स भरा. इथे जेव्हा तुम्ही तुमचे डिटेल्स भरणार, तुमच्या गरजा काय आहेत, तुम्हाला किती पैसा हवा आहे, कोणत्या कोणत्या कारणासाठी, मुलांचं लग्न असेल, स्वतःचं लग्न असेल, किंवा मुलांच्या शिक्षणाचं प्लॅनिंग असेल, स्वतःच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग असेल, तुम्हाला कार पाहिजे, घर पाहिजे, अनेक गोष्टी तुम्हाला हव्या असू शकतात. त्या इथं टाका. यानं काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे? यामुळे तुम्हाला तुमचं फायनान्शियल प्लॅन करता येणार आहे. म्हणजे आमची सिस्टम तुम्हाला सांगेल, हे सॉफ्टवेअर तुम्हाला सांगेल की तुम्हाला मंथली किती गुंतवणूक करायला पाहिजे, कशी करायला पाहिजे, किती करायला पाहिजे. बरं, फक्त एस-आय-पी करायची असेल तर किती, फक्त लमसम करायची असेल तर किती करायला पाहिजे, आणि फक्त डेडिकेटेड दोन्हीचं कॉम्बिनेशन जर तुम्हाला करायचं असेल, की एस-आय-पी थोडी, लमसम थोडी, दोन्ही पण आहे माझ्याकडे, असं करायचं असेल तर हे सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन तुम्हाला देत आहेत. एडिटचा पण ऑप्शन आहे. म्हणजे एकदाच इथं प्लॅन बनवून ठेवा आणि तो ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होत राहील. हा झाला एक फायनान्शियल प्लॅनिंगचा पार्ट. पण पुढे जाण्याआधी तुमच्यातले काही लोक म्हणतील, बरं का सर, आमच्याकडे तर एवढा कॉर्पसच नाहीये, नेमकं मी काय करायचं? मी 25 लाख, 10 लाख, 15 लाख कुठनं आणू? एवढं पॉसिबल नाहीये. ही सेम गोष्ट लोन घेऊन सुद्धा ऑपरेट केली जाऊ शकते. लोन घेऊन कशी ऑपरेट होते आणि लोनच्या माध्यमातून मी करोडो रुपये कसे कमवू शकतो? दुसऱ्याचे पैसे, दुसऱ्या बँकेने मला दिलेले पैसे मी ते वापरतोय, पण ते पैसे मला राजा बनवतायत. कसं बनवतायत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, कमेंट करा लोन.
जर तुमच्या 1000 कमेंट आल्या ना, तर मी डेफिनेटली व्हिडिओ बनवेन आणि त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन की लोन घेऊन सुद्धा कशा प्रकारे मोठा कॉर्पस बनवला जातो. पण इथं 8,333 भरतोय मी 15% मला 20 वर्षांसाठी भरायचे आहेत. सो ओव्हरऑल माझा कॉर्पस 12,63,63,00,000 होतो विदिन 20 इयर्स. पण एक ब्युटी तुम्हाला याची माहिती आहे का? हा कुठपर्यंत जाऊ शकतो? जस्ट इमॅजिन मी यामध्ये फक्त 5 वर्ष वाढवली म्हणजे 25 केली 20ची. जिथं मला 12 कोटी मिळणार होते ना, तिथं 27 कोटी मिळत आहेत. 5 वर्षात डबल पेक्षाही जास्त लांब आपण निघून गेलो. कळतंय? एवढी जबरदस्त ग्रोथ यामध्ये होऊ शकते. जस्ट इमॅजिन मी इथं 30 केलं. जर मी 30 वर्ष यामध्ये इन्व्हेस्टेड राहीन, फक्त माझे 1 कोटी आहेत, मी एफ-डीमध्ये ठेवलेत, त्यामध्ये कुठलीही ग्रोथ होत नाही किंवा एम-आय स्कीममध्ये ठेवलेत. मला फक्त महिन्याला ₹83,333 मिळत आहेत. यामधून माझी ग्रोथ ऑलमोस्ट 58 कोटीपर्यंत गेली. जस्ट इमॅजिन यामध्ये मी 1% जरी वाढवू शकलो ना, 16% जरी झाले ना, 73 कोटी रुपये होतात. ऑलमोस्ट 74 कोटी रुपये. तुम्हाला या फिगर्स मोठ्या वाटत असतील किंवा हवेत गोळीबार करतोय की काय असं काहीतरी वाटत असेल, बिलकुल नाहीये. हे प्रॅक्टिकल आहे आणि हजारो आमचे इन्व्हेस्टर या प्लॅनमधून पुढे जात आहेत. आता याचा फायदा काय काय होतोय मी तुम्हाला सांगतो. पहिला, टॅक्सचा तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असणार आहे. पैसे मी काढतोय का म्युच्युअल फंडमधून? नाही. तसेच आहेत. वाढत चाललेत. झिरो टॅक्स. बरं टॅक्स कशावर लागतो? मी भरलेले पैसे सोडून जे पैसे वाढले ते मी विथड्रॉ करणार. त्यावर टॅक्स लागतो. उदाहरणार्थ, आता समजा मी गुंतवणूक केली 20 लाख रुपयांची. याची व्हॅल्यू झाली 30 लाख रुपये. राईट? मला यामध्ये गेन झाला 10 लाख रुपयांचा हा गेन आहे. तुम्हाला काय वाटतं? टॅक्स कशावर लागणार? या 10 लाखावर लागणार, 30 लाखावर नाही. कारण हे 20 लाख ऑलरेडी तुम्ही टॅक्स भरून इन्व्हेस्ट केले. सो दॅट या 10 लाखावर लॉंग टर्म गेन टॅक्स 12.5% लागेल. पण या 10 लाखामधनं स्टँडर्ड डिडक्शन असतं ते 1.5 लाख रुपये वजा होतील आणि 1.5 लाख वजा केल्यानंतर 8.5 लाख रुपये शिल्लक राहतील आणि याच्यावर 12.5% टॅक्स लागणार आहे. राऊंड फिगर 1 लाख रुपये पकडून चालू आपण, लाख रुपये तुमचा टॅक्स जाईल. 30 लाख रुपये विड्रॉल करणार तुम्ही, त्यावेळेला हा 1 लाख टॅक्स जाणार. हा सुद्धा आपल्याला कमी करता येतो, झिरो करता येतो, टॅक्स हार्वेस्टिंग करता येतं. यावर सुद्धा शेकडो वेगवेगळे उपाय आहेत. इलिगल पद्धत नाही आहे, लीगल पद्धत योग्य त्या पद्धतीनं. आता जे 1.5 लाख रुपये प्रॉफिट तुम्ही दरवर्षी काढू शकता ना टॅक्स फ्री, समजा घरी 4 लोक आहेत तुमच्या, 4 लोकांच्या नावाने 1.5 लाख रुपये प्रॉफिट, समजा तुमची गुंतवणूक असेल 3 लाख रुपयांची, तर 3 लाख रुपये विड्रॉ करणार प्लस त्याच्यावरचं 1.5 लाख रुपये प्रॉफिट विच इज 4.5 लाख रुपये तुम्ही विड्रॉ करताय. असे जर तुमच्या घरामध्ये 4 लोक असतील, 4 लोकांमध्ये 18 लाख रुपयांची विड्रॉल तुम्ही करू शकता आणि यावर टॅक्स नाही. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, एम-आय-एस मधून जेव्हा तुम्हाला विड्रॉल दर महिन्याला 80,000, 50,000, 60,000 जे काही येतात, मी राऊंड फिगर 50,000 पकडतो. सो 6 लाख रुपये तुम्ही विड्रॉ करताय. जर तुम्ही 80,000 रुपये काढत असाल तर बारेटे 9,60,000 वगैरे होतील. 10 लाख रुपये तुम्ही जर वर्षाला विड्रॉ करत असाल, 6 लाख करत असाल, तरी तुम्हाला यावर टॅक्स लागणार नाही. जर ही गुंतवणूक तुम्ही तुमच्या घरातल्या सिनियर सिटीजन लोकांच्या नावाने करत असाल तर त्यांची जर गुंतवणूक असेल तर ऑब्व्हियस आहे, त्यांचा इन्कम नाही आहे, पेन्शन नाही किंवा XYZ नाही, अशा लोकांच्या नावाने जर तुमच्या घरातल्या गुंतवणूक असेल तर त्याला टॅक्स बिलकुल लागणार नाही. बरं, तो आलेला पैसा तुमच्या नावाने इन्व्हेस्ट होऊ शकतो आणि म्युच्युअल फंडमध्ये जाऊ शकतो. तुम्हाला अजून त्याला डायव्हर्सिफाय करायचं आहे, मोठी गुंतवणूक करायची आहे, खूप मोठा कॉर्पस बनवायचा आहे, तर घरातल्या मल्टिपल लोकांचा तुम्ही विचार करू शकता, जेणेकरून तुम्हाला फायदा काय होणार आहे, तर तिथं टॅक्स व्यवस्थित तुम्हाला वाचवता येईल. पण एनी विच वे आपण काय केलं, रिचमी प्लॅटफॉर्मवर गेलो आणि फायनान्शियल प्लॅनिंग पण केलं. त्या प्लॅनमध्ये एक गोष्ट आहे की 10 वर्षानंतर मला 1 कोटीचं घर बांधायचं आहे. व्हॉट एव्हर इट मे बी. आता तुमचं वय असेल 25, 30, 35, तुम्हाला एक 5 वर्षांनी बांधायचं आहे, 10 वर्षांनी बांधायचं आहे. देन व्हॉट यू आर गोइंग टू डू इज किती अमाऊंट तुम्ही विथड्रॉ करा. ती अमाऊंट जेव्हा तुम्ही विथड्रॉ करता आणि घरासाठी म्युच्युअल फंड मधले पैसे वापरता तेव्हा तुम्हाला टॅक्स लागत नाही. हे तुम्हाला माहिती होतं का? मी सांगितलंय बऱ्याच व्हिडिओमध्ये, पण तुमच्या हे लक्षात होतं का? तर नाही. हे प्लॅन खूप सुंदर वर्क होत आहे. या प्लॅनमध्ये 2, 5, 10 लाखाचं तुमचं बजेट असेल, डोंट वरी, त्यानेही सुरुवात करा. मी 25 लाख दाखवले किंवा 1 कोटी दाखवले, मी तिथं 20 वर्ष आकडा लिहिला किंवा 30 वर्ष लिहिला किंवा 15 वर्ष लिहिला म्हणून ते सेम आकडे तुम्हाला फॉलो करायला पाहिजेत असं बिलकुल नाही. तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा, व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांना कळायला पाहिजे की त्यांचीही ग्रोथ होऊ शकते, तुमच्याकडेही खूप चांगला कॉर्पस येऊ शकतो. अदरवाईज पेट्रोल घेऊ नका, सोनं घेऊ नका, आपले यातच दिवस जाणार आहेत. आपण काही न घेता रिकामेच राहणार. त्यापेक्षा बेटर आहे की प्रॉपर गुंतवणूक करून सेफ राहिलेलं लिक्विड कॅश हातामध्ये असलेली कधीही चांगली. हा पैसा आपल्याला पुन्हा परत डायव्हर्ट पण करता येऊ शकतो. देवाच्या कृपेने समजा एक 2-5 वर्षांनी जर तुमच्याकडे अजून चांगल्या अपॉर्च्युनिटीज आल्या आणि असे काही ऍसेट क्लास समोर आले जे याच्यापेक्षाही बेटर रिटर्न देतात आणि अजून सेफ आहेत, देन विल गोइंग टू इन्व्हेस्ट देअर. तिथे इन्व्हेस्ट करू.
तिथून चांगले रिटर्न आपण जनरेट करू. हे करू शकतो बिकॉज हे सगळं सिंगल क्लिकवर अवेलेबल आहे. बिकॉज एका क्लिकवर आपण सेल करू शकतो, एका क्लिकवर आपण बाय करू शकतो. ही सगळी इकोसिस्टम एकदम युजर फ्रेंडली आहे आणि याला वेळोवेळी रिबॅलन्स करणं, योग्य त्या ठिकाणी परत आपल्याला 10 वर्षांनी वाटलं, की अजून बेटर अपॉर्च्युनिटीज आहेत, तर तिकडे हे फंड्स आपण स्विच करू शकतो. एकाच ठिकाणी आयुष्यभर पैसे ठेवावे असं पण नाहीये. जर बेटर अपॉर्च्युनिटी मिळाली, तर त्याला चेंज करणं पण गरजेचं आहे. आय होप कन्सेप्ट क्लिअर असेल. त्यामुळे तुम्ही लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील कराल. धन्यवाद. स्टे ट्यून्ड अँड स्टे पॉझिटिव्ह.